नमस्कार. आळंगेज लॉ क्लासेस सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 भाग 2 पाहणार आहोत. ह्यापूर्वीच भाग 1 चा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ज्यांनी अद्याप तो भाग 1 बघितलेला नाही त्याचं लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. भाग 2 मध्ये आपण सेक्शन 31 टू 75 पर्यंत पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आज पावेतो आळंगे लॉ क्लासेस चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांना मी विनंती करतो की तुम्ही सदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते व्हिडिओज पाहता येतील. चला तर आपण सुरुवात करूयात. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 सेक्शन 31 टू 75 पार्ट 2. सेक्शन 31 ते 36 कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट बद्दल दिलेलं आहे. घटनेवर अवलंबून असलेलं करार. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काही कॉन्ट्रॅक्ट हे घटनेवर अवलंबून असतात. घटना ही अनसर्टन फ्युचर इव्हेंट असते, अनिश्चित भविष्यकालीन घटना. आता कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर एखादं इव्हेंट पॉसिबल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे, इम्पॉसिबल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हाईड आहे. कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी करणार आहे किंवा काहीतरी करणार नाही. कशावर अवलंबून आहे? सगळं घटनेवर अवलंबून आहे. घटना घडू शकते, अन्यथा घडणार सुद्धा नाही. उदाहरणार्थ, ए कॉन्ट्रॅक्ट टू पे बी ₹10,000 इफ बीज हाऊस इज बर्न्ट. ए बी ला काय म्हणाला? मी तुला 10,000 रुपये देतो जर तुझ्या घराला आग लागलं तर. ह्या केसमध्ये बी ला 10,000 रुपये केव्हा रिकव्हर करता येतील? ए कडून बी च्या घराला आग लागल्यानंतरच. कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट आहे. बी च्या घराला आग लागणं किंवा न लागणं हे आपल्या हातात नाहीये, अनिश्चित भविष्यकालीन घटना आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड केव्हा होणार आहे? जर बी च्या घराला आग लागली तरच हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे, एन्फोर्सेबल आहे, मगच बी ला पैसे वसूल करता येतील. जर बी च्या घराला आगच लागलं नाही तर कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल आहे, इट बिकम्स वाईड. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट ऑन पॉसिबल इव्हेंट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट ऑन इम्पॉसिबल इव्हेंट वाईड कॉन्ट्रॅक्ट. कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्टचे प्रकार काही सेक्शन 32, 33, 34, 35 मध्ये दिलेले आहेत. सेक्शन 32 मध्ये काही कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून असतात? कॉन्टिजंट ऑन इव्हेंट हॅपनिंग, काही घटनेवर अवलंबून असतात. एखादी घटना घडली तरच मी तुमच्यासाठी काहीतरी करणार, आणि जर ती घटना घडलीच नाही तर कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल होणार आहे, वाईड होणार आहे. फॉर एक्झाम्पल, ए बी ला म्हणतो तुला मी 10,000 रुपये देतो जर तुझं जहाज सुखरूप परत आलं तर. आता हे घटनावलंबी करार आहे. ए बी ला 10,000 रुपये केव्हा देणार आहे? जहाज सुखरूप परत आल्यानंतर, म्हणजेच कॉन्टिजंट ऑन इव्हेंट हॅपनिंग. आता ह्या केसमध्ये बी ला 10,000 रुपये केव्हा वसूल करता येतील? जहाज सुखरूप परत आल्यानंतरच बी ला ए कडून 10,000 वसूल करता येईल. समजा मध्येच जहाज बुडालं किंवा जहाजाला आग लागलं, जहाज आता सुखरूप परत येणं शक्य नाहीये. आता ह्या केसमध्ये बी ला ए कडून पैसे वसूल करता येतील का? येणार नाही, कारण आता इम्पॉसिबल झालेलं आहे, घटना घडणं अशक्य झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय? कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट ऑन इम्पॉसिबल इव्हेंट वाईड, पॉसिबल इव्हेंट व्हॅलिड. आता काही कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट आताच मी सांगितलं सेक्शन 32 मध्ये कशावर अवलंबून असतात? इव्हेंट हॅपनिंग. सेक्शन 33 मध्ये आपल्याला बघायचं आहे कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट ऑन इव्हेंट नॉट हॅपनिंग. नॉट हॅपनिंग म्हणजे एखादी घटना न घडणं. मी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे, एखादी घटना घडली नाही तर. आता हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड केव्हा आणि व्हाईड केव्हा? जर ती घटना घडली नाही तर व्हॅलिड, आणि जर ती घटना घडली तर वाईड. फॉर एक्झाम्पल, ए बी ला म्हणाला जर तुझं जहाज सुखरूप परत आलं नाही तर मी 10,000 देणार. आता ह्या केसमध्ये बी ला केव्हा 10,000 वसूल करता येईल? जर जहाज बुडालं, जर जहाजाला आग लागली, सुखरूप परत येणं आता शक्य नसेल तरच बी ला ए कडून 10,000 वसूल करता येतील, अन्यथा 10,000 वसूल करता येणार नाहीत. त्यानंतर पुढचं सेक्शन आपल्याला बघायचं आहे सेक्शन 34. कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून आहे? फ्युचर कंडक्ट ऑफ लिव्हिंग पर्सन. काही कॉन्टिजंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून असतात? फ्युचर कंडक्ट ऑफ लिव्हिंग पर्सन, एखाद्या व्यक्तीच्या कृत्यावर अवलंबून असतात. ए बी ला म्हणाला सी सोबत लग्न कर, मी तुला 10,000 रुपये देतो. परंतु लग्नाच्या अगोदरच सी चं डेथ झालं. आता मला मित्रांनो सांगा, बी आणि सी मध्ये लग्न होणं शक्य आहे का? अशक्य आहे. कॉन्ट्रॅक्ट वाईड आहे. म्हणजे बी ला 10,000 रुपये केव्हा वसूल करता आले असते? ए कडून
बी आणि सी मध्ये लग्न झालं असतं तर. आता लग्न करणं किंवा न करणं हे कशावर अवलंबून आहे? फ्युचर कंडक्ट ऑफ लिव्हिंग पर्सन. म्हणजे काही कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून असतात? फ्युचर कंडक्ट ऑफ लिव्हिंग पर्सन. त्यानंतर सेक्शन 35 मध्ये अजून एक दोन प्रकार आपल्याला कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्टचे बघायचे. इव्हेंट हॅपनिंग विदिन स्पेसिफाईड टाइम, विदिन फिक्स्ड टाइम. स्पेसिफाईड इव्हेंट विदिन फिक्स्ड टाइम. काही कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून असतात? घटना घडायला पाहिजे विशिष्ट वेळेमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ ए बी ला म्हणाला, जर तुझं जहाज एका वर्षाच्या आत सुखरूप परत आलं तर मी तुला 10,000 देतो. आता ह्या केसमध्ये बी ला 10,000 केव्हा वसूल करता येतील? जहाज सुखरूप परत यायला पाहिजे. नुसतं सुखरूप परत येऊन उपयोग नाहीये, तर एका वर्षाच्या आत परत यायला पाहिजे. जर समजा एका वर्षाच्या आत जहाज बुडालं, आता जहाज सुखरूप परत येणं अशक्य आहे. इम्पॉसिबल असेल तर वाईड आणि पॉसिबल असेल तर व्हॅलिड. अजून काही कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट कशावर अवलंबून असतात? स्पेसिफाईड इव्हेंट नॉट हॅपनिंग विदिन फिक्स्ड टाइम. एखादी विशिष्ट घटना विशिष्ट वेळेमध्ये घडू नये, मगच मी तुमच्यासाठी काहीतरी करायला तयार आहे. म्हणजे आता हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड केव्हा आहे? घटना घडायला नको, विशिष्ट वेळेमध्ये घडायला नको. उदाहरणार्थ ए बी ला म्हणाला, तुझं जहाज सुखरूप एका वर्षाच्या आत परत आलं नाही तर 10,000 देतो. आता ह्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड केव्हा आहे आणि वाईड केव्हा आहे? जहाज सुखरूप परत येऊ नये, एका वर्षाच्या आत परत येऊ नये, एका वर्षाच्या आतच जहाज बुडायला पाहिजे किंवा जहाजाला काहीतरी व्हायला पाहिजे. सुखरूप एका वर्षाच्या आत परत आलं नाही तरच बी ला 10,000 रुपये वसूल करता येतील. कॉन्ट्रॅक्ट पॉसिबल होईल आणि व्हॅलिड होईल. जर समजा एका वर्षाच्या आत जहाज सुखरूप परत आलं, इम्पॉसिबल आहे. 10,000 रुपये बी ला ए कडून रिकव्हर करता येणार नाहीत. त्यानंतर कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्टचं शेवटचं सेक्शन आपल्याला बघायचं आहे. ऍग्रीमेंट कॉन्टिजेंट ऑन इम्पॉसिबल इव्हेंट, वाईड म्हणलेलं आहे. वाईड हे शब्द फार महत्वाचा आहे मित्रांनो. इम्पॉसिबल इव्हेंटवर जर तुमचा करार असेल आणि ते कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट असेल, घटनेवर अवलंबून असलेलं इम्पॉसिबल इव्हेंटवर असलेलं करार असेल तर ते वाईड होणार आहे. म्हणजे अशक्य घटना. उदाहरणार्थ ए आणि बी मध्ये करार झाला, जेव्हा दोन समांतर रेषा एकमेकाला छेदतील तेव्हा ए बी ला 50,000 रुपये देणार. आता मला मित्रांनो सांगा, हे कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. कारण दोन समांतर रेषा कधीच एकमेकाला छेदणार नाहीत. एकमेकाला छेदणं कधीच शक्य नाहीये, इम्पॉसिबल आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. चला तर आपल्याला आता पुढचे सेक्शन्स बघायचे आहेत. सेकंड आपल्याला टॉपिक बघायचं आहे सेक्शन 37 ते 67 मध्ये परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे सेकंड स्टेज आहे मित्रांनो, परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट तयार झाल्यानंतर सेकंड स्टेज ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय? परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक व्यक्ती करार कशासाठी करतो? कराराची पूर्तता करण्यासाठी करतो. परंतु कराराची पूर्तता करण्यासाठी काही नियम आहेत. ते नियम सेक्शन 37 ते 67 मध्ये दिलेले आहेत. तर आता परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचे आपण रूल्स बघूयात. सेक्शन 37 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. ऑब्लिगेशन ऑफ पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट. आता ऑब्लिगेशन ऑफ पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? कराराची पूर्तता कोणी करायला पाहिजे? द पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट मस्ट आयदर परफॉर्म और ऑफर टू परफॉर्म देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉमिसेस. म्हणजे समजा ए आणि बी मध्ये करार आहे, कराराची पूर्तता कोणी करायला पाहिजे? ए आणि बी नीच करायला पाहिजे. फक्त कधी करायची गरज नाही, कायद्याने माफ केलं असेल तरच कराराची पूर्तता करायची गरज नाही. समजा कराराची पूर्तता करायच्या अगोदर ए चं डेथ झालं तर मग कराराची पूर्तता कोण करायला पाहिजे? ए च्या रिप्रेझेंटेटिव्हनी करायला पाहिजे आणि बी नी करायला पाहिजे. म्हणजे जनरली पार्टी शुड परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. इन केस ऑफ डेथ हिज रिप्रेझेंटेटिव्ह शुड परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. आणि कॉन्ट्रॅक्ट जनरली हस्तांतरण करता येणार नाही. नो असाइनमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर ह्याच्या संलग्नच एक सेक्शन 40 आपल्याला बघायचंय. पर्सन बाय हुम प्रॉमिस इज टू बी परफॉर्म्ड. जनरली आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ए आणि बी मध्ये करार आहे, तर कराराची पूर्तता कोणी करणं गरजेचं आहे? ए आणि बी नीच करणं गरजेचं आहे. जर ए चं डेथ झालं तर ए च्या वारसदारांनी किंवा ए च्या रिप्रेझेंटेटिव्हनी कराराची पूर्तता करणं गरजेचं आहे. परंतु काही कॉन्ट्रॅक्ट हे पर्सनल स्किलवर अवलंबून असतात. दोन्ही पार्टीचं इंटेन्शन असं असतं की पार्टीजनीच कराराची पूर्तता करायला पाहिजे. समजा एक क्लायंट एक सिनियर ऍडव्होकेटला मॅटर दिला, त्याची अपेक्षा काय असते? ती केस कोणी चालवायला पाहिजे? सिनियर ऍडव्होकेटनीच चालवायला पाहिजे. एक पेंटर म्हणला, मी तुझं पेंटिंग काढतो. आता त्या बी चं म्हणणं काय की पेंटिंग कोणी काढायला पाहिजे? ए नीच काढायला पाहिजे. दोन्ही पार्टीचं इंटेन्शन काय दिसतं की पार्टीनीच कराराची पूर्तता करायला पाहिजे. अशा केसमध्ये जर एखाद्या पार्टीचं डेथ झालं
तर त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हनी कराराची पूर्तता करून चालणार नाही. कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे, वाईड होणार आहे. का तर इंटेन्शन ऑफ पार्टीज काय, पार्टी शुड परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. बाकीच्या केसमध्ये घर विकणं आहे, ए बी ला म्हणाला मी माझं घर विकतो, बी ए ला म्हणाला मी 10 लाख देतो. ह्या केसमध्ये कराराची पूर्तता कोणी करायला पाहिजे, ए आणि बी नी. सपोज पूर्तता करायच्या अगोदर एचं डेथ झालं तर कराराची पूर्तता कोण करायला पाहिजे, एच्या वारसदारांनी किंवा एच्या रिप्रेझेंटेटिव्हनी. त्यानंतर सेक्शन 41 आपल्याला बघायचं, इफेक्ट ऑफ ऍक्सेप्टिंग परफॉर्मन्स फ्रॉम थर्ड पर्सन. आता काही कॉन्ट्रॅक्ट पर्सनल स्किलवर असतील तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कराराची पूर्तता कोण करणं गरजेचं आहे, पार्टीजनीच. पण अशा केसमध्ये एक पार्टी जर कराराची पूर्तता थर्ड पर्सन कडनं ऍक्सेप्ट केलं तर अशा केसमध्ये त्याला नंतर डिनाय करता येणार नाही. ही कॅन नॉट आफ्टरवर्ड्स एन्फोर्स इट अगेन्स्ट द प्रॉमिसर. ए बी ला म्हणाला मी तुझं पेंटिंग काढायला तयार आहे, परंतु एला अचानक काम निघालं, तो परगावी गेला. बी म्हणाला तुझ्या ज्युनियर आर्टिस्ट कडनं मला पेंटिंग काढून दे. आता ह्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट पर्सनल स्किलवर असताना देखील प्रॉमिसीने परफॉर्मन्स कोणाकडनं ऍक्सेप्ट केलं, थर्ड पर्सन कडनं, म्हणजेच कोणाकडनं, ज्युनियर आर्टिस्ट कडनं. मग नंतर त्याला म्हणता येईल का ह्या कराराची पूर्तता प्रॉमिसॉरनीच करायला पाहिजे, नाही. बिकॉज यू प्रॉमिसी ऍक्सेप्टिंग द परफॉर्मन्स फ्रॉम थर्ड पर्सन. सेक्शन 38 आपल्याला बघायचंय, इफेक्ट ऑफ रिफ्युजल टू ऍक्सेप्ट ऑफर ऑफ परफॉर्मन्स. म्हणजेच काय हो, एका पार्टीने कराराची पूर्तता करण्यास नकार दिला तर त्याचे काय परिणाम होणार आहेत. ह्यालाच एक अजून एक टर्म आहे टेंडर ऑफ परफॉर्मन्स किंवा ऑफर टू परफॉर्म. म्हणजे प्रॉमिसॉर आपलं करार योग्य वेळेस योग्य ठिकाणी परफॉर्म करायला तयार आहे, अनकंडिशनली परफॉर्म करायला तयार आहे, परंतु प्रॉमिसॉरच्या परफॉर्मन्सला परफॉर्म करण्यापासून नकार दिला तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. एका उदाहरणातून बघूयात आपण. ए बी च्या घराची दुरुस्ती करणार आहे, डागडुजी करणार आहे आणि त्या डागडुजीसाठी बी ए ला 10,000 रुपये देणार आहे. ए डागडुजी करायला तयार आहे, योग्य वेळेत करायला तयार आहे, योग्य ठिकाणी येऊन करायला तयार आहे, अनकंडिशनली करायला तयार आहे, परंतु बी नी डागडुजी करण्यास एस नकार दिला तर त्याचे परिणाम काय होतील. ह्या केसमध्ये प्रॉमिसॉरला आपलं प्रॉमिस परफॉर्म करायची गरज नाही. ह्या केसमध्ये त्याला करार रद्द करता येईल आणि प्रॉमिसी कडून नुकसान भरपाई देखील मागता येईल. म्हणजे ह्या केसमध्ये एवढं सांगितलेलं आहे, प्रॉमिसॉर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर नॉन परफॉर्मन्स नॉर डज देअर बाय लूज हिज राईट अंडर द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे प्रॉमिसॉरला करार रद्द करता येईल किंवा वाट पाहता येईल आणि करार रद्द करून नुकसान भरपाई देखील मागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सेक्शन 39 आपल्याला बघायचंय, इफेक्ट ऑफ रिफ्युजल ऑफ पार्टी टू परफॉर्म प्रॉमिस होलली. म्हणजे इफेक्ट ऑफ रिफ्युजल, इफेक्ट म्हणजे परिणाम, कशाचे परिणाम आपल्याला बघायचे. एका पार्टीने पूर्णपणे कराराची पूर्तता करण्यास नकार दिला तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. आता ह्या सेक्शन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट बघायचे. पहिलं ऑर्डिनरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्याला प्रेझेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणलेलं आहे, किंवा अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ह्यालाच कन्स्ट्रक्टिव्ह ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणलेलं आहे. आणि ह्या सेक्शन मध्ये एक लँडमार्क जजमेंट आहे, हॉचेस्टर वर्सेस डी ला टूर कंपनी. आता ह्या केसमध्ये आपल्याला ह्या सेक्शन मध्ये आपल्याला बघायचं आहे, जर एका पार्टीने कराराची पूर्तता करण्यास पूर्णपणे नकार दिला तर त्याचा परिणाम काय होणार आहे. तर अदर पार्टीला करार रद्द करता येईल त्या क्षणी आणि नुकसान भरपाई मागता येईल. ऑर्डिनरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, ए बी ला म्हणाला 1 फेब्रुवारी 2020 साली मी तुला व्हाईट हॉर्स माझं 10,000 ला विकतो आणि 1 फेब्रुवारीला परफॉर्मन्स डेच्या दिवशी ए बी ला फोन करून सांगितलं की बाबा माझं व्हाईट हॉर्स मी तुला विकू शकणार नाही. म्हणजे ज्या दिवशी कराराची पूर्तता करायचंय त्या दिवशी कराराची पूर्तता करण्यास ए नकार दिला, ह्याला काय म्हणलेलं आहे, प्रेझेंट ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट और ऑर्डिनरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ह्या केसमध्ये बी ला करार रद्द करता येईल आणि ए च्या विरुद्ध दावा दाखल करून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार. आता ह्याच केसमध्ये 15 जानेवारीला ए बी ला फोन करून सांगतो की बाबा 1 फेब्रुवारीला मी तुला व्हाईट हॉर्स विकू शकत नाही. म्हणजे इथे एनी करार भंग केलेला आहे. ह्या केसमध्ये काय म्हणायचं याला, अँटिसिपेटरी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, समयपूर्व करार भंग. आता ह्या केसमध्ये बी ला काय रेमेडी आहे, बी ला त्या क्षणी 15 जानेवारीलाच करार रद्द झाला असं समजता येईल आणि लगेच दावा दाखल करता येईल याच्या विरुद्ध, किंवा
ऍक्च्युअल परफॉर्मन्स डे कधी आहे? 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारी पर्यंत वाट पाहता येईल आणि त्यानंतर सुद्धा करार रद्द झाला असं समजून दावा दाखल करता येईल. म्हणजे ह्या संबंधीचा नियम कशात दिलेला आहे? हॉचेस्टर वर्सेस डी ला टूर कंपनी, हे लँडमार्क केस आहे, लक्षात ठेवा. आता सेक्शन 39 चे कंटेंट्स काय आहेत बघा. When a party to contract has refused to perform or disable himself from performing his promise in its entirety म्हणजे पूर्णपणे, the promisee may put an end to contract. प्रॉमिसीला करार रद्द करता येईल आणि त्याला नुकसान भरपाई मागता येईल. आता आपल्याला सेक्शन 42 ते 44 बघायचं आहे. जॉईंट प्रॉमिसॉर. जॉईंट प्रॉमिसॉर म्हणजे काय? डिव्होल्युशन ऑफ जॉईंट लायबिलिटीज. When two or more person have made a joint promise, जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींनी जॉईंटली एका व्यक्तीला वचन दिलं. फॉर एक्झाम्पल ए बी सी नी डी ला वचन दिलं की आम्ही तिघं मिळून तुला 10,000 रुपये देणार आहे किंवा 3,000 रुपये देणार आहे. आपण सोपं एक्झाम्पल बघूया. ए बी सी नी डी ला वचन दिलं की आम्ही तुला 3,000 रुपये देणार आहे. आता ह्या केसमध्ये 3,000 रुपये द्यायची जबाबदारी कोणाची हो? ए बी आणि सी तिघांची. समजा ए चं डेथ झालं तर मग 3,000 रुपये द्यायची जबाबदारी कोणाची? ए च्या वारसदाराची आणि बी आणि सी ची. समजा तिघांचं डेथ झालं तर मग कोणाची जबाबदारी येणार आहे? तिघांच्या वारसदारांची जबाबदारी येणार आहे. त्यानंतर सेक्शन 43 आपल्याला बघायचं आहे. एनी वन ऑफ जॉईंट प्रॉमिसॉर मे बी कंपेल्ड टू परफॉर्म. आता प्रॉमिसीला ह्या केसमध्ये डी ला कोणाकडनंही पैसे वसूल करता येईल. आपल्या एक्झाम्पल मध्ये ए बी सी. आता ए बी सी ने वचन दिलेलं आहे, डी ला 3,000 रुपये देणार आहेत. आता डी ला कोणाकडनं वसूल करता येईल? आयदर ए, आयदर बी और आयदर सी. त्याच्या चॉईस प्रमाणे वसूल करता येईल. आता समजा डी नी ए कडनं 3,000 रुपये वसूल केलं तर मग ए ला काय अधिकार प्राप्त होणार आहे? बी आणि सी कडनं कॉन्ट्रीब्युशन मागण्याचा अधिकार आहे. ईच प्रॉमिसॉर मे कंपेल कॉन्ट्रीब्युशन. पण किती कॉन्ट्रीब्युशन मागता येईल? समजा ए नी डी ला 3,000 रुपये दिले तर आता बी आणि सी कडनं किती रुपये मागता येईल त्याला? प्रत्येकी 1,000 रुपये. पण समजा ह्या केसमध्ये बी इन्सॉल्वंट निघाला. आता बी कडनं तरी वसूल करता येत नाही, मग किती कॉन्ट्रीब्युशन मागता येईल? तर ए ला सी कडून बी कडनं तरी मागता येणार नाही कारण लॉस झालं, तर ते लॉस बेअर करावं लागेल राहिलेल्या दोघांना, ए आणि सी ला. म्हणजेच ह्या केसमध्ये ए ला सी कडून 1,500 रुपये मागता येईल. 1,500 रुपये ए चे, 1,500 रुपये सी चे. कारण बी तरी काय झालेलं आहे? इन्सॉल्वंट झालेलं आहे. शेअरिंग ऑफ लॉस बाय डिफॉल्ट इन कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर सेक्शन 44 बघायचं आहे. इफेक्ट ऑफ रिलीज ऑफ वन जॉईंट प्रॉमिसॉर. आता आपल्याच एक्झाम्पल मध्ये ए बी सी तिघं मिळून 3,000 रुपये डी ला देणार आहेत. समजा डी नी ए ला रिलीज केलं, फक्त जा तुला माफ केलं. बी आणि सी रिलीज होणार आहेत का? होणार नाहीत. म्हणजे वन ऑफ जॉईंट प्रॉमिसॉर रिलीजेस डज नॉट रिलीज अदर जॉईंट प्रॉमिसॉर. त्यानंतर आता आपल्याला जॉईंट प्रॉमिसी बघायचं. जॉईंट प्रॉमिसी उलट एक्झाम्पल बघू आपण आता. When a person has made a promise to two or more person jointly. उलट एक्झाम्पल. आता डी वचन देतो. कोणाला वचन देतो? ए बी सी ला, की मी तुम्हाला तिघांना 3,000 रुपये द्यायला तयार. When person has made promise to two or more person jointly. डी काय म्हणतो एबीसी ला? मी तुम्हाला तिघांना 3,000 रुपये द्यायला तयार आहे. आता ह्या केसमध्ये डी कडून 3,000 रुपये वसूल करण्याचा अधिकार कोणाला आहे? ए ला, बी ला आणि सी ला. समजा ए चं डेथ झालं, मग 3,000 रुपये कोणाला वसूल करता येईल? ए च्या वारसदाराला, एज रिप्रेझेंटेटिव्ह बी आणि सी ला. सर्वायवर बी आणि सी म्हणजे कोण? सर्वायवर जॉईंटली वसूल करता येईल. समजा तिघांचं डेथ झालं तर मग डी कडून पैसे कोणाला वसूल करता येईल? ए बी सी च्या तिघांच्या रिप्रेझेंटेटिव्हला. एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो मी इथं. डी प्रॉमिसेस टू पे ₹3,000 टू ए बी सी जॉईंटली. हिअर इन दिस एक्झाम्पल ए बी सी आर नोन ॲज अ जॉईंट प्रॉमिस. उत्तम उदाहरण म्हणजे पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्मनी उधारीनं गुड्स एका व्यक्तीला दिले. पार्टनरशिप फर्मचे सगळे पार्टनर काय होणार आहेत? जॉईंट प्रॉमिसी होणार आहेत. त्यानंतर पुढचं आपल्याला सेक्शन बघायचं आहे. सेक्शन 46 to 50. Time for performance of promise. When no application is to be made and no time is specified.
कुठल्या वेळेमध्ये कराराची पूर्तता करायला पाहिजे. सेक्शन 46 ते 50 आपल्याला बघायचं आहे. कुठल्या वेळेमध्ये कराराची पूर्तता करायला पाहिजे. आता सेक्शन 46 मध्ये एवढंच सांगितलेलं आहे. वेअर बाय द कॉन्ट्रॅक्ट अ प्रॉमिसॉर इज टू परफॉर्म हिज प्रॉमिस विदाउट ऍप्लिकेशन बाय प्रॉमिसी. प्रॉमिसॉरनी किती वेळेत कराराची पूर्तता करायला पाहिजे. एकच वाक्य महत्वाचं आहे, रिझनेबल टाइम. योग्य वेळेत कराराची पूर्तता करायला पाहिजे. आता ए बी ला म्हणला की मी तुला 100 किलो राईस पाठवून देतो. ह्या केसमध्ये कराराची पूर्तता कधी करायला पाहिजे, रिझनेबल टाइम मध्ये. जर ह्या केसमध्ये जर टाइम नमूद केलं असेल 2 दिवसात पाठवून दे, मग प्रॉमिसरनी किती दिवसात कराराची पूर्तता करायला पाहिजे, 2 दिवसात. वेळ नमूद केलं नसेल तर कराराची पूर्तता किती दिवसात करायला पाहिजे, रिझनेबल टाइम. आता रिझनेबल टाइम म्हणजे किती, 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, इट इज डिपेंडिंग अपॉन फॅक्ट अँड सर्कमस्टन्स ऑफ इच केस. त्यानंतर पुढचं सेक्शन दिलेलं आहे, व्हेन प्रॉमिस इज टू बी परफॉर्म ऑन सर्टन डे. आता 1 तारखेला मी गुड सप्लाय करतो म्हणून सांगितलं, 1 फेब्रुवारीला. तर ह्या केसमध्ये 1 तारखेला मी गुड सप्लाय करणं गरजेचं आहे. फक्त कधी सप्लाय करावं लागेल मला, ड्युरिंग द युज्युअल आवर्स ऑफ बिझनेस. म्हणजे आता 1 तारखेला तुमच्या दुकानात मी गुड सप्लाय करणार आहे. रात्री 12ला आलं तर चालेल का हो? तुमचं ड्युरिंग बिझनेस आवर्स कधी आहे, सकाळी 8 ते रात्री 8 आहे समजा. तर मला कधी गुड सप्लाय करावे लागतील, ड्युरिंग द युज्युअल आवर्स ऑफ बिझनेस ऑन सच अ डेट अँड ऍट द प्लेस ऍट विच प्रॉमिस ऑट टू बी परफॉर्म्ड. त्यानंतर सेक्शन 48 आपल्याला बघायचं आहे, ऍप्लिकेशन फॉर परफॉर्मन्स ऑन सर्टन डे टू बी ऍट प्रॉपर टाइम अँड प्रॉपर प्लेस. म्हणजे कराराची पूर्तता इथं प्रॉमिसीची ड्युटी आहे, इट इज अ ड्युटी ऑफ प्रॉमिसी आहे. इथे दिलेलं आहे बघा सेक्शन 48 मध्ये, इट इज ड्युटी ऑफ प्रॉमिसी टू अप्लाय. योग्य वेळ आणि योग्य ठिकाण ठरवण्याची जबाबदारी कोणाची आहे, प्रॉमिसीची आहे. प्रॉमिसीनी प्रॉमिसरला सांगायला पाहिजे की बाबा 1 तारखेला अमुक अमुक ठिकाणी ह्या वेळेत मला ह्या ठिकाणी गुड्स आणून दे. म्हणजे अप्लाय कोणी करायला पाहिजे, ड्युटी ऑफ द प्रॉमिस. सेक्शन 49 मध्ये ड्युटी ऑफ प्रॉमिसर सांगितले, योग्य ठिकाण सांग, प्लेस फॉर परफॉर्मन्स सांग. हे विचारण्याची जबाबदारी कोणाची आहे, प्रॉमिसरची. सांगण्याची जबाबदारी प्रॉमिसीची आणि विचारण्याची जबाबदारी प्रॉमिसरची. ड्युटी ऑफ द प्रॉमिसर इथं दिलाय बघा, ड्युटी ऑफ द प्रॉमिसर टू अप्लाय द प्रॉमिसी टू अपॉइंट अ रिझनेबल प्लेस. योग्य ठिकाण ठरव, त्या ठिकाणी मी तुला गुड सप्लाय करायला तयार आहे. आता कुठल्या पद्धतीने कराराची पूर्तता करायला पाहिजे, सेक्शन 50 मध्ये दिलेलं आहे, परफॉर्मन्स इन मॅनर ऑर ॲट टाइम प्रिस्क्राइब्ड ऑर सँक्शन बाय प्रॉमिसी. प्रॉमिसी आहे इथं, प्रॉमिसीने नमूद केलेल्या पद्धतीनंच कराराची पूर्तता करायला पाहिजे. प्रॉमिसी म्हणला 1 तारखेला 10 केजी गुड्स पाठव, 2 तारखेला 10 केजी गुड्स पाठव, 3 तारखेला 10 केजी गुड्स पाठव, 1 तारखेला माझ्या घरी पाठव, 2 तारखेला माझ्या दुकानी पाठव. मग कराराची पूर्तता कशी करायला पाहिजे, प्रॉमिसरनी मॅनर प्रिस्क्राइब्ड बाय प्रॉमिस. प्रॉमिसीनी नमूद केलेल्या पद्धतीनंच कराराची पूर्तता करणं गरजेचं आहे. आता प्रॉमिसी म्हणला माझ्या मित्राच्या अकाउंटवर पैसे जमा कर, मग प्रॉमिसरनी काय करायला पाहिजे, त्या अकाउंटवरच पैसे जमा करायला पाहिजे. त्यानंतर पुढचं पॉइंट आपल्याला बघायचं आहे, सेक्शन 55. ह्या संलग्न असल्यामुळं मी लागेचच मधले सेक्शन वगळलेले आहेत. सेक्शन 55 बघतोय, टाइम इज इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेळेचं महत्व फार महत्वाचं असतं. उदाहरणार्थ कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट, वेळेचं महत्व फार असतं. सेल अँड परचेस ऑफ इमॅन्युअल प्रॉपर्टी, ह्याच्यामध्ये वेळेचं महत्व जास्त नसतं. काही केसेसमध्ये वेळेचं महत्व भरपूर असतं. विशिष्ट वेळेमध्ये कराराची पूर्तता करणं गरजेचं असतं. आता समजा ए आणि बी मध्ये करार झाला, ए बी ला म्हणाला की 15 दिवसाच्या आत मला गुड सप्लाय कर. वेळेचं महत्व आहे, कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे, नाहीतर याचं प्रचंड नुकसान होणार आहे. ह्या केसमध्ये बी नी कराराची पूर्तता कधी करायला पाहिजे, नमूद केलेल्या वेळेमध्येच करायला पाहिजे. समजा बी नी नमूद केलेल्या वेळेमध्ये कराराची पूर्तता केली नाही, इट हॅज नॉट परफॉर्मड, मग ह्या केसमध्ये काय करता येईल, कॉन्ट्रॅक्ट काय होईल, वायडेबल. ए ची मर्जी, ए ला बी नी विशिष्ट वेळेत कराराची पूर्तता केली म्हणून याला करार रद्द करण्याचा अधिकार आहे आणि बी विरुद्ध काय मागण्याचा अधिकार आहे, नुकसान भरपाई सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. पण काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेळेचं महत्व नसतं. उदाहरणार्थ घर विक्री खरेदी करायचंय, ह्या केसमध्ये वेळेचं महत्व नाहीये. कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेळेचं महत्व असतं, पण काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये वेळेचं महत्व नसतं.
मग अशा केसमध्ये जर वेळेत कराराची पूर्तता केली नाही तर करार वायडेबल होत नाही, कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होणार आहे. ह्या केसमध्ये फक्त काय मागता येईल? नुकसान भरपाई. कॉन्ट्रॅक्टर बिल्डर फ्लॅट धारकाला म्हणाला 1 वर्षाच्या आत मी घर देतो. बांधकाम 1 वर्षाच्या आत पूर्ण झालं नाही, 2 महिने मुदत वाढवला, त्यानंतर अजून 6 महिने मुदत वाढवला. ह्या केसमध्ये वेळेचं महत्व नाहीये, पण घराचा कब्जा देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनी उशीर लावला, रिझनेबल टाइम पेक्षा जास्त कालावधी लावला. आता ह्या केसमध्ये करार रद्द करता येत नाही, कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे. फक्त उशीर लावल्या कारणानं अदर पार्टीला, प्रॉमिसीला काय मागता येईल? कॉम्पेन्सेशन मागता येईल. इथं दिलेलं आहे बघा, द कॉन्ट्रॅक्ट डज नॉट बिकम वायडेबल. ज्या केसमध्ये टाइम इज नॉट इसेन्स आहे, ह्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट वायडेबल होणार नाही, म्हणजेच व्हॅलिड होईल. ह्या केसमध्ये फार तर प्रॉमिसीला काय मागता येईल? कॉम्पेन्सेशन फ्रॉम द प्रॉमिसर. त्यानंतर इफेक्ट ऑफ ऍक्सेप्टन्स ऑफ परफॉर्मन्स ॲट टाइम अदर दॅन ॲग्रीड अपॉन. आता काही कॉन्ट्रॅक्ट टाइम इज इसेन्स आहे, वेळेचं महत्व आहे, 15 दिवसात कराराची पूर्तता करायचं ए आणि बी मध्ये ठरलेलं आहे. असं ठरलेलं असताना सुद्धा एनी कराराची पूर्तता विशिष्ट वेळेत केलं नाही आणि बी नी ते नंतर ऍक्सेप्ट केलं, उशिरा ऍक्सेप्ट केलं, तर ह्या केसमध्ये नुकसान भरपाई मागता येईल का? मागता येणार नाही. खरं तर त्या क्षणी बीनी वेळ संपल्यानंतर करार रद्द करायला पाहिजे होतं, नुकसान भरपाई मागायला पाहिजे होतं. 15 दिवसात कराराची पूर्तता केली, 25व्या दिवशी कराराची पूर्तता झाली आणि बीनी ते ऍक्सेप्ट केलं, मग नुकसान भरपाई मागता येईल का? मागता येणार नाही. पण ऍक्सेप्ट करताना बीनी नुकसान भरपाई मागण्याचा हक्क राखून ठेवून ऍक्सेप्ट केलं, तर मग मात्र बीला नुकसान भरपाई मागता येईल, पण करार रद्द करता येत नाही, कारण वेळ निघून गेलेली आहे. इन केस कॉन्ट्रॅक्ट व्हायडेबल ऑन अकाउंट ऑफ प्रॉमिस ऑर फेल्युअर टू परफॉर्म हिज प्रॉमिस ऍट टाइम ॲग्रीड. 15 दिवसाच्या आत करायला पाहिजे होतं, पण 15 दिवसाच्या आत केलं नाही. 25व्या दिवशी कराराची पूर्तता केली, प्रॉमिसने ऍक्सेप्ट केलं, मग अशा केसमध्ये प्रॉमिसला नुकसान भरपाई सुद्धा मागता येत नाही. परंतु तेही मागता येईल कधी? जर त्यांनी हक्क राखून ठेवला असेल तर. नुकसान भरपाई मागण्याचा हक्क राखून ठेवून मी वस्तू स्वीकारत आहे. अनलेस ॲट टाइम ऑफ सच ऍक्सेप्टन्स ही गिव्स नोटीस टू प्रॉमिसर ऑफ हिज इंटेन्शन टू डू सो. आता आपल्याला रेसिप्रोकल प्रॉमिस बद्दल तरतूद बघायचं आहे. सेक्शन 51 ते 54. यापूर्वीच आपण रेसिप्रोकल प्रॉमिसची व्याख्या सेक्शन 2 मध्ये बघितलेली आहे. रेसिप्रोकल प्रॉमिस म्हणजे काय हो? प्रॉमिस टू ईच अदर, एकमेकांना दिलेलं वचन. मी तुला 10,000 चे गुड्स पाठवतो, ए बी ला म्हणाला, आणि बी म्हणाला की मी तुला 10,000 रुपये देतो. आता ह्या केसमध्ये ए नी बी ला काय वचन दिलंय? गुड्स पाठवण्याबद्दल, आणि बी ए ला काय वचन देतो? 10,000 रुपये द्यायला. म्हणजे हे काय झालं? रेसिप्रोकल प्रॉमिस. आता रेसिप्रोकल प्रॉमिस संबंधीचे आपल्याला रूल्स सेक्शन 51 ते 54 मध्ये बघायचं. परस्परांना दिलेलं वचन जनरली कसं परफॉर्म करायला पाहिजे? सायमल्टेनियस परफॉर्मन्स. सायमल्टेनियस म्हणजे काय हो? एकाच वेळेस कराराची पूर्तता करणं गरजेचं आहे. ए अँड बी कॉन्ट्रॅक्ट दॅट ए शॅल डिलिव्हर गुड्स टू बी टू बी पेड फॉर बाय बी ऑन डिलिव्हरी. म्हणजे आता मी तुम्हाला गुड्स देणार आहे, तुम्ही मला पैसे देणार आहे. जनरली रेसिप्रोकल प्रॉमिस कधी परफॉर्म करायला पाहिजे? एकाच वेळेस करायला पाहिजे. जर तुम्ही दोघांनी ठरवलं असेल तर ठरवल्याप्रमाणे करा, ठरवलं नसेल सायमल्टेनियस परफॉर्मन्स. ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स, करारामध्ये जर ऑर्डर केलं असेल, क्रमवारी नमूद केलं असेल, तर मग कराराची पूर्तता कशी करायची? क्रमवारी प्रमाणे. फॉर एक्झाम्पल, ए बी ला म्हणाला मी तुझ्यासाठी घर बांधून देतो, बी ए ला म्हणाला की घर बांधण्यासाठी लागणारं मटेरियल मी सप्लाय करतो. आता ह्या केसमध्ये कराराची पूर्तता पहिल्यांदा कोणी करायला पाहिजे? ए नी करायला पाहिजे का बी नी करायला पाहिजे? ए तर घर बांधून देणार आहे आणि बी मटेरियल सप्लाय करणार आहे. ह्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट जर बघितलं तर पहिल्यांदा कराराची पूर्तता कोण करायला पाहिजे? बी नी करायला पाहिजे. कारण बी जोपर्यंत मटेरियल सप्लाय करत नाही तोपर्यंत ए घर बांधू शकत नाही. क्रमवारी नमूद केलेली आहे, क्रमवारी जर स्पेसिफिक नमूद केली असेल तर त्या स्पेसिफिक नमूद केल्याप्रमाणे पूर्तता करायचं. नमूद केलं नसेल तर नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता आपल्या केसमध्ये नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय सांगतं? जोपर्यंत बी माल सप्लाय करत नाही तोपर्यंत ए ला घर बांधता येणार नाही. त्यानंतर तिसरं रूल बघायचंय, इफेक्ट ऑफ वन पार्टी प्रिव्हेंटिंग अनदर फ्रॉम परफॉर्मिंग. एक पार्टी दुसऱ्या पार्टीला प्रतिबंध केला पूर्तता करण्यापासून, त्याचे परिणाम आपल्याला बघायचे का? इफेक्ट ऑफ वन पार्टी प्रिव्हेंटिंग
अनदर फॉर्म परफॉर्मिंग. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय बघायचं बघा, इफेक्ट ऑफ वन पार्टी. म्हणजे आता एकाने परफॉर्म केलं नाही तर दुसऱ्याला देखील परफॉर्म करायची गरज नाही. समजा यांनी गुड सप्लायच केले नाहीत तर बीला 10,000 रुपये द्यायची गरज आहे का? नाही. एवढंच या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं रूल, इफेक्ट ऑफ डिफॉल्ट ऍज टू प्रॉमिस टू बी परफॉर्म्ड फर्स्ट. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा कराची पूर्तता करायची जबाबदारी आहे त्या व्यक्तीने कराची पूर्तता केली. ए बी ला म्हणतो मी गुड्स आणून देतो 1 तारखेला, बी ए ला म्हणतो 10 तारखेला मी पैसे देतो. 1 तारखेला ए नी बी ला गुड्स पाठवलेच नाहीत, मग ह्या केसमध्ये बी ला 10,000 द्यायची गरज आहे का? द्यायची गरज नाही. इफेक्ट ऑफ डिफॉल्ट ऍज टू प्रॉमिस टू बी परफॉर्म्ड फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा ज्याची ड्युटी आहे कराची पूर्तता करण्याची त्यांनीच कराची पूर्तता केली नाही तर दुसऱ्याला सुद्धा कराची पूर्तता करायची आवश्यकता नाही. त्यानंतर रेसिप्रोकल प्रॉमिस टू डू थिंग लीगल अँड ऑल्सो इलिगल. आता परस्परांना दिलेलं वचन आहे, एक थिंग लीगल आहे, एक थिंग इलिगल आहे. मग आता ह्या केसमध्ये लीगल थिंग असलेलं कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड होईल, इलिगल थिंग असलेलं कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. आता ए बी ला म्हणाला माझं घर मी 5 लाखाला विकतो. जर तू ते घर गॅम्बलिंग हाऊस साठी वापरला तर अजून 2 लाख रुपये मला जास्त द्यायचे. पहिलं करार घर विकणं व्हॅलिड आहे, गॅम्बलिंग हाऊसला वापरला तर तू जास्त 2 लाख रुपये द्यायचे, हे कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. त्यानंतर फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपल्याला बघायचं, सेक्शन 56, सेक्शन 56, इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. काही कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल असेल तर ते वाईड असतात. मी ऑलरेडी तुम्हाला सेक्शन 36 मध्ये कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये सांगितलं होतं. पण आज इथं आपल्याला सेक्शन 56 मध्ये इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट बघायचं आहे. इम्पॉसिबिलिटीचे 2 प्रकार आहेत, इनिशियल इम्पॉसिबिलिटी, सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी. काही कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीपासूनच इम्पॉसिबल असतात. आता सुरुवातीपासूनच म्हणजे काय? ए बी ला म्हणाला 2 समांतर रेषा एकमेकाला छेदले तर मी 10,000 रुपये देतो. आता हे पॉसिबल आहे का? नाहीये, सुरुवातीपासून इम्पॉसिबल आहे. कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. काही कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला पॉसिबल असतात परंतु नंतर करार केल्यानंतर इम्पॉसिबल होतात. त्याला काय म्हणायचं आपण? सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी. उदाहरणार्थ ए बी ला घर विकतो म्हणून सांगितला, बी ए ला 10 लाख रुपये देतो म्हणून सांगितला, ऍडव्हान्स देखील 1 लाख रुपये बी ने ए ला दिलं, परंतु घर खरेदी विक्री व्हायच्या अगोदर महापूर आला आणि घर वाहून गेलं. ऍक्ट ऑफ गॉड, सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी. आता ह्या केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे? वाईड होणार आहे. बरेच केसेस आहेत. कायदा आला, प्लास्टिक बंदी आली, प्लास्टिक बंदी यायच्या अगोदर करार झाला होता 5 लाखाचे प्लास्टिक पिशव्या मी तुम्हाला विकणार आहे, परंतु आता प्लास्टिक बंदी आली, सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी. म्हणजे इम्पॉसिबल झाल्याबरोबर काय होईल मित्रांनो? कॉन्ट्रॅक्ट वाईड. भले ती इम्पॉसिबिलिटी इनिशियल असू दे, भले ती इम्पॉसिबिलिटी सबसिक्वेंट असू दे. सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी कशामुळे होऊ शकतं? दिलेलंच आहे मी उदाहरण, ऍक्ट ऑफ गॉड, ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट, चेंज ऑफ लॉ, इलनेस ऑफ पार्टीज एक्सेट्रा. आणि त्याचा इफेक्ट काय? कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वाईड आणि दोन्ही पार्टी आपल्या जबाबदारीतून काय होणार आहेत? मुक्त होणार आहेत. त्यानंतर अप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट ऑफ डेप्ट, सेक्शन 59 to 61 आपल्याला बघायचं आहे. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. आता एका व्यक्तीचे बरेचसे कर्ज आहेत. आता समजा ए हा डेटर आहे, बी हा क्रेडिटर आहे. ए नी बरेचसे कर्ज बी कडनं घेतलेले आहेत. 2015 साली 10,000 घेतले, 2016 साली 10,000 घेतले, 2017 साली 10,000 घेतले, 2018 साली 10,000 घेतले. आता 2019 साली ए बी ला 10,000 नेऊन देतो. तर ह्या केसमध्ये 10,000 रुपये बी स्वीकारला. कुठल्या कर्जासाठी स्वीकारायला पाहिजे हो बी नी? 2015च्या कर्जासाठी का 2016च्या कर्जासाठी का 2017च्या कर्जासाठी का 2018च्या? इंडियन लॉ ऑफ लिमिटेशन काय सांगतं की 3 वर्ष झाल्यानंतर टाइम बार्ड होणार आहे डेप्ट. आता ऍक्च्युली 2015चं टाइम बार्ड झालं डेप्ट. तर ह्या केसमध्ये अप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट ऑफ डेप्ट कसं करायचं त्याचे रूल्स दिलेले आहेत. पहिलं काय दिलेलं आहे? सेक्शन 59 मध्ये वेअर द डेटर इंटिमेट्स. समजा ए येऊन बी ला म्हणाला 2018च्या कर्जाचं परतफेड कर,
तर मग बी ची ड्युटी काय हो, 2018च कर्जाचं परतफेड करायला पाहिजे. समजा डेटर काहीच कळवलं नाही, नुसतं 10,000 रुपये नेऊन बीला दिला, तर बीला काय करता येईल, आपल्या मर्जीनुसार कुठल्याही कर्जाची परतफेड करता येईल. इव्हन ते डेप्ट काय झालं असेल, टाइम बार्ड झालं असेल, मुदत बाह्य झालं असेल, असं कुठं सांगितलेलं आहे, सेक्शन 60 मध्ये. म्हणजे पहिलं चॉईस डेटरचं. इफ डेटर इंटिमेट, ऍज पर इंटिमेशन पैशाचा वापर क्रेडिटरनी करायला पाहिजे. जर डेटरनी कळवलं नसेल तर मग सेक्शन 60 काय सांगतंय, चॉईस ऑफ क्रेडिटर. आता काही केसेस मध्ये असं होतं की डेटर पैसे देतो, क्रेडिटर स्वीकारतो पण अप्लायच करत नाही. व्हेन डेटर डज नॉट इंटिमेट, डेटरही कळवला नाही 2015च्या कर्जाचं परतफेड का 16च्या कर्जाचं परतफेड का 17च्या कर्जाचं परतफेड, नुसते पैसे देऊन गेला आणि क्रेडिटरनी सुद्धा अप्लाय केलं नाही, तर मग ह्या केसमध्ये कुठल्या कर्जाचं परतफेड होणार आहे? ह्या केसमध्ये ऍज पर ऑर्डर, क्रमवारीप्रमाणे पहिलं कर्ज कधीच होतं, 2015चं होतं. मग ते 10,000 रुपये परतफेड कुठले झाले, 2015चे. म्हणजे ऑर्डर ऑफ टाइम सेक्शन 61 मध्ये काय दिलेलं आहे, ऑर्डर ऑफ टाइम. त्यानंतर सेक्शन 62 आपल्याला बघायचं आहे, नोवेशियो, अल्टरेशन अँड रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. नोवेशियो म्हणजे काय, जुन्या कराराच्या ऐवजी नवीन करार करणं, ह्याला नोवेशियो म्हणलेलं आहे. आता ए बी ला म्हणाला, तुझ्यासाठी मी एक कमर्शियल शॉप बांधून देतो. बी ए ला म्हणाला 10 लाख रुपये देतो. दोघांमधला करार रद्द झाला आणि त्याच्याऐवजी आता कमर्शियल शॉपच्या ऐवजी घर बांधण्याचा करार ए आणि बी मध्ये झाला. तर ओल्ड कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायची आवश्यकता आहे का, नाही. नोवेशियो म्हणजे काय, जुन्या कराराच्या ऐवजी नवीन करार करणं. इफ द पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट एग्री टू सबस्टिट्यूट अ न्यू कॉन्ट्रॅक्ट फॉर ओल्ड वन is called as the novation. Old contract need not to be performed. दोन्ही पार्टीज काय होणार आहेत, डिस्चार्ज होणार आहेत. अल्टरेशन म्हणजे काय, असलेल्या करारातल्या नियम व अटीमध्ये बदल केलं, त्याला काय म्हणायचं, अल्टरेशन. जुने व नियम अटी पूर्तता करायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर रेसिशन, रेसिशन म्हणजे काय, रद्द करणं. ए आणि बी मध्ये करार झाला होता, ए आणि बी नी दोघांच्या संमतीने त्यांनी करार रद्द केले, तर त्याला काय म्हणायचं, रिसाइंड, रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग भले ते नोवेशियो असू दे, अल्टरेशन असू दे, रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असू दे. नोवेशियो झाल्यानंतर ओल्ड करार पूर्तता करायची गरज नाही, अल्टरेशन झाल्यानंतर जुनं करार पूर्तता करायची गरज नाही, रेसिशन झाल्यानंतर रद्द झालेला करार नीड नॉट बी परफॉर्म्ड. एवढं सेक्शन 62 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेक्शन 63 बघायचंय. प्रॉमिसी मे डिस्पेन्स विथ और रेमिट द परफॉर्मन्स ऑफ प्रॉमिस. एव्हरी प्रॉमिस मे डिस्पेन्स विथ, डिस्पेन्स म्हणजे काय, माफ करणं. आता समजा ए बी ला 10,000 रुपये देणार आहे आणि बी ए ला म्हणाला 5,000 दे, जाऊ दे, वन टाइम सेटलमेंट कर. आता ह्या केसमध्ये राहिलेले 5,000 याला द्यायची गरज आहे का, नाही. कारण प्रॉमिसीनीच काय केलेलं आहे, डिस्पेन्स विथ, रेमिटन्स. आता नोवेशियो बघितलं, अल्टरेशन बघितलं, रेसिशन बघितलं. आता काय बघायचं आपल्याला, रेमिटन्स. रेमिटन्स म्हणजे काय, सूट देणं. डिस्पेन्स विथ, माफ करणं. माफ केलं तर राहिलेल्या कराराची पूर्तता करायची गरज नाही, कारण बी नी 10,000च्या ऐवजी किती हजार रुपये स्वीकारले, कडून 5,000 रुपये स्वीकारले. त्यानंतर सेक्शन 64 बघायचं आपल्याला, कॉन्सिक्वेन्स ऑफ रेसिशन ऑफ वायडेबल कॉन्ट्रॅक्ट. एखादं वायडेबल कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. When a person at whose option a contract is voidable, contract voidable केव्हा होणार आहे, contract caused by coercion, undue influence, fraud, misrepresentation. voidable contract रद्द झाला, ए नी बी ला फसवलं आणि बी कडनं घर विकत घेतलं. बी कोर्टात गेला, मला फसून माझं घर विकत घेतल्यामुळं करार रद्द करावं. करार रद्द झाला, बीचं घर बी ला परत मिळालं, तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. वायडेबल कॉन्ट्रॅक्ट जर रद्द झालं तर घेतलेलं बेनिफिट परत द्यावं लागेल. आता बी ला त्याचं घर त्याला परत मिळालं ना, मग घेतलेले पैसे ए कडून बी ला काय करावे लागतील, परत करावे लागतील. रिस्टोर म्हणलेलं आहे, इथं सांगितलेलं आहे, द पार्टी रिसाइंडिंग अवॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, वायडेबल कॉन्ट्रॅक्ट बी नी करार रद्द केलेला आहे. इफ यू हॅव रिसिव्ड एनी बेनिफिट, ए कडनं पैसे घेतले होते
देअर अंडर फ्रॉम अनदर पार्टी टू सच अ कॉन्ट्रॅक्ट, हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा मित्रांनो. रिस्टोर द बेनिफिट. त्यानंतर सेक्शन 65 आपल्याला बघायचंय. आता आपण वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट बघितलं होतं. आता आपल्याला काय बघायचंय, वाईड कॉन्ट्रॅक्ट. आता समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट वाईड झालं, आताच मी सांगितलं सबसिक्वेंट इम्पॉसिबिलिटी. कॉन्ट्रॅक्ट वाईड झालं, ए बी ला घर विकणार आहे, पण घर विकायच्या अगोदरच महापूर आला आणि घर वाहून गेलं. आता घर विकणं शक्य आहे का? नाहीये. कॉन्ट्रॅक्ट वाईड झालं. जर ह्या केसमध्ये ए आणि बी कडनं काही बेनिफिट घेतलं असेल तर ते बेनिफिट त्याला काय करावं लागेल, रिस्टोर करावं लागेल. म्हणजे सेक्शन 64 आणि सेक्शन 65 मध्ये एवढंच सांगितलेलं आहे, रिस्टोर द बेनिफिट. सेक्शन 64 कशाबद्दल आहे, वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बेनिफिट रिस्टोर करायचं, आणि सेक्शन 65 कशाबद्दल आहे, वाईड कॉन्ट्रॅक्ट मध्ये बेनिफिट काय करायचं, रिस्टोर करायचं. त्यानंतर पुढचं आपल्याला एक चॅप्टर बघायचं आहे. अजून एक सेक्शन बघू तत्पूर्वी आपण. सेक्शन 66 मोड ऑफ कम्युनिकेशन और रिवोकिंग रेसिशन ऑफ वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट. एखादं कॉन्ट्रॅक्ट वाइडेबल असेल, कोर्शनचा वापर झाला असेल तर ते रद्द कसं करायचं, रद्द करण्याची पद्धत काय. जसं आपलं प्रपोजल रद्द करतो, मोड्स ऑफ रिवोकेशन ऑफ प्रपोजल, तेच मॅनर म्हणजे बाय नोटीस. ऑटोमॅटिकली कॉन्ट्रॅक्ट काय बाय नोटीस देऊन आपण काय करू शकतो, रद्द करू शकतो. म्हणजे वाइडेबल कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचे मोड्स कुठले, जे कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल और रिवोकेशन ऑफ प्रपोजल मध्ये मोड्स दिलेले आहेत, तेच मोड्स कशासाठी लागू होणार आहेत, कम्युनिकेटिंग और रिवोकिंग रेसिशन ऑफ वाइडेबल कॉन्ट्रॅक्टला लागू होणार आहेत. त्यानंतर सेक्शन 67 इफेक्ट ऑफ निग्लेक्ट ऑफ प्रॉमिसी टू ऑफर्ड प्रॉमिस और रिझनेबल फॅसिलिटीज फॉर परफॉर्मन्स. आता इफेक्ट ऑफ निग्लेक्ट, प्रॉमिसीचं इथं निष्काळजीपण आहे, प्रॉमिसला फॅसिलिटी दिला. आता फॉर एक्झाम्पल ए आणि बी मध्ये करार आहे, ए बी च्या घराची डागडुजी करणार आहे आणि बी ए ला काय देणार आहे, 10,000 रुपये देणार. आता ए डागडुजी करायला बी च्या घरी आला, आता कुठं डागडुजी करायचंय बी नी सांगितलंच नाही. इफेक्ट ऑफ निग्लेक्ट ऑफ प्रॉमिसी टू अफोर्ड प्रॉमिस ऑर रिझनेबल फॅसिलिटी, सुखसोयी द्यायला तयार नाही, कुठं डागडुजी करायचं सांगायला तयार नाही. ह्या केस मध्ये काय करता येईल, ए ला करार रद्द करता येईल आणि बी कडून नुकसान भरपाई मागता येईल. इफ एनी प्रॉमिस इन निग्लेक्ट और रिफ्युजेस टू ऑफर द प्रॉमिस और रिझनेबल फॅसिलिटीज फॉर द परफॉर्मन्स ऑफ हिज प्रॉमिस, द प्रॉमिसर इज एक्सक्युज्ड. प्रॉमिसरला कराराची पूर्तता करायची गरज नाही, याला डागडुजी करायची गरज नाही. हे काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. एक्सक्युज्ड बाय सच अ निग्लेक्ट और रिफ्युजल ॲज टू एनी नॉन परफॉर्मन्स कॉज्ड देअरबाय. त्यानंतर आपल्याला पुढचं एक चॅप्टर बघायचं आहे, क्वासी कॉन्ट्रॅक्ट. जनरली कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रपोजल आणि ऍक्सेप्टन्सची आवश्यकता आहे. ए नी प्रपोजल द्यायला पाहिजे, बी नी ऍक्सेप्टन्स करायला पाहिजे, मगच ए आणि बी मध्ये प्रॉमिस होणार आहे, अग्रीमेंट होणार आहे. सर्व इसेन्शियल एलिमेंट व्हॅलिड असतील, फुलफिल असतील तर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. परंतु क्वासी कॉन्ट्रॅक्ट मध्ये इथं विदाउट प्रपोजल विदाउट ऍक्सेप्टन्स कॉन्ट्रॅक्ट तयार होणार आहे. विदाउट प्रपोजल विदाउट ऍक्सेप्टन्स, ह्यालाच काय म्हणलेलं आहे, सर्टन रिलेशन्स रिसेम्बलिंग दोज क्रिएटेड बाय कॉन्ट्रॅक्ट. ह्याच्याबद्दलचे प्रोव्हिजन सेक्शन 68 to 72 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये दिलेले आहे. म्हणजे विदाउट एनी प्रपोजल विदाउट एनी ऍक्सेप्टन्स, जनरली कॉन्ट्रॅक्ट हे कंडक्ट ऑफ पार्टीज आहे मित्रांनो. मी प्रपोजल द्यायला पाहिजे, तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. परंतु इथं कॉन्ट्रॅक्ट कसं तयार होणार आहे, विदाउट कंडक्ट ऑफ पार्टीज बाय लॉ. फॉर एक्झाम्पल when one person does something for another without any proposal and another person gets the benefit, it becomes a contract. A 100 kg राईस चुकून बी च्या घरी पाठवला विदाउट प्रपोजल आणि बी नी ते 100 kg राईस वापरलं, तर बी ला काय करावे लागतील, 100 kg राईसचे पैसे द्यावे लागतील. का बी ला असं म्हणता येईल, मी न विचारता तुला पाठवून दिलो त्यामुळे मी पैसे देणार नाही, असं म्हणता येणार नाही. क्वासी कॉन्ट्रॅक्ट, क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे विदाउट एनी प्रपोजल विदाउट एनी ऍक्सेप्टन्स कॉन्ट्रॅक्ट इज क्रिएटेड बाय लॉ. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही टाइप्स आहेत. सेक्शन 68 नेसेसरी सप्लाय टू मायनर. आता मायनर्स कॉन्ट्रॅक्ट वाईड ॲब इनिशियो म्हणून सांगितलेलं आहे, वाईड आहे, परंतु मायनरची प्रॉपर्टी मात्र लायबल. मायनर कुठंच लायबल नाहीये, परंतु मायनरची प्रॉपर्टी लायबल आहे. मायनरला मायनर असताना जर त्याला तुम्ही नेसेसरी सप्लाय केले, अन्न वस्त्र निवारा, तर ह्या केसमध्ये
मायनरची प्रॉपर्टी काय म्हणून सांगितलेली आहे, लायबल आहे म्हणून सांगितलेली आहे. अन्यथा मायनर, समजा तुम्ही म्हणणार मायनरची प्रॉपर्टीच नाहीये, मग कोणच लायबल नाही. आता सांगण्याचा उद्देश काय की मायनर करार करू शकत नाही, मायनर करार करू शकत नाही. जरी करार केलं तरी ते काय होणार आहे, वाईड होणार आहे. परंतु सेक्शन 68 काय सांगतं, मायनरला जर तुम्ही नेसेसरी सप्लाय केलं असेल तर मायनरची प्रॉपर्टी लायबल, म्हणजे करार झाला विदाउट एनी प्रपोजल, विदाउट एनी ऍक्सेप्टन्स, बाय वे ऑफ लॉ. त्यानंतर सेक्शन 69 बघायचंय, पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. सपोज मालकानी म्युनिसिपल टॅक्स भरलं नाही म्हणून महापालिकेने जागा जप्तीचा आदेश काढला. आता त्या जागेवर भाडेकरी राहतो, सदरची जागा जप्ती होऊ नये म्हणून भाडेकऱ्यांनी पैसे भरले आणि जप्ती वाचवली, टाळली. मालकाचे पैसे कोणी भरले, भाडेकऱ्यांनी. आता ह्या केसमध्ये भाडेकऱ्याला मालकाकडून पैसे वसूल करता येईल का, कारण मालकाने तर सांगितलं नव्हतं भर म्हणून, तरी सुद्धा भाडेकऱ्याला पैसे वसूल करता येईल. पेमेंट बाय इंटरेस्टेड पर्सन, इंटरेस्टेड कोण आहे इथं, भाडेकरी. त्यांनी पैसे भरला प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याला कोणाकडनं पैसे वसूल करता येईल, मालकाकडनं वसूल करता येईल. त्यानंतर नॉन ग्रॅटिशियस. आता ग्रॅटिशियस आणि नॉन ग्रॅटिशियस, चार्जेबल आणि नॉन चार्जेबल. काही सर्व्हिस चार्जेबल असते आणि चार्जेबल सर्व्हिस मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरचं इंटेन्शन काय असतं की माझ्या सर्व्हिसच्या मोबदल्यात मला पैसे मिळायला पाहिजे. समजा ए चुकून बीच्या घरी 100 kg राईस पाठवला आणि बीने ते राईस वापरलं, तर ह्याची बीची जबाबदारी काय हो, त्याचे पैसे द्यायला पाहिजे. म्हणजे विदाउट एनी प्रपोजल, विदाउट एनी ऍक्सेप्टन्स ए आणि बी मध्ये करार झाला, नॉन ग्रॅटिशियस ऍक्ट ऑफ अनदर. त्यानंतर सेक्शन 71 बघायचं आपल्याला, रिस्पॉन्सिबिलिटी अँड राईट्स ऑफ फाइंडर ऑफ गुड्स. फाइंडर म्हणजे ज्याला दुसऱ्याची वस्तू सापडलेली आहे. रस्त्यावरून घरी जाताना तुम्हाला सोन्याची अंगठी सापडली, लगेच तुमच्यावर जबाबदारी चालू झाली आहे, त्या वस्तूची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. लगेच विकता येत नाही तुम्हाला, खरा मालक शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. किती काळजी घ्यायला पाहिजे, बेलीनी जितकी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी कोणी घ्यायला पाहिजे, ज्याला दुसऱ्याची वस्तू सापडलेली आहे. पण त्याचे काही राईट्स देखील आहेत. मालक शोधण्यासाठी झालेला खर्च खऱ्या मालकाकडनं त्याला काय करता येईल, वसूल करता येईल. जोपर्यंत खरा मालक पैसे देत नाही तोपर्यंत ती वस्तू, फाइंडर ऑफ गुड्स, ज्याला वस्तू सापडली आहे त्याला ताब्यात ठेवण्याचा अधिकार आहे. खरा मालक मिळाल्यानंतर तो असं म्हणू शकत नाही मला विचारून खर्च केला का, असं म्हणता येणार नाही. ह्यांच्यामध्ये काय झालं, विदाउट एनी प्रपोजल आणि विदाउट एनी ऍक्सेप्टन्स कॉन्ट्रॅक्ट तयार झालं. त्यानंतर सेक्शन 72 आपल्याला बघायचं, लायबिलिटी ऑफ पर्सन टू मनी इज पेड और थिंग इज डिलिव्हर्ड बाय मिस्टेक और अंडर कोअर्शन. आता ए आणि बी सी ला 10,000 रुपये देणं आहे, ए नी 10,000 रुपये सी ला नेऊन दिले, ही गोष्ट बी ला माहित नव्हती आणि बी नी सुद्धा जाऊन 10,000 रुपये सी ला दिले, परत दिले, बाय मिस्टेक दिले की नाही. ह्या केस मध्ये सी ची ड्युटी काय, घेतलेले 10,000 रुपये बी ला परत द्यायला पाहिजे. लायबिलिटी ऑफ पर्सन म्हणजे जबाबदारी, टू हुम मनी इज पेड और थिंग डिलिव्हर्ड बाय मिस्टेक और अंडर कोअर्शन. त्यानंतर शेवटचं आपल्याला चॅप्टर बघायचंय, रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. करार भंग केलं तर काय काय रेमेडीज आहेत. 100% रेमेडी आहे, तुम्हाला डॅमेजेस मागता येतं, नुकसान भरपाई मागता येतं. सेकंड रेमेडी आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कराराची पूर्तता करण्यासंबंधी दावा दाखल करता येईल. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मंजूर करायचं की नाही, टोटली डिस्क्रिप्शन ऑफ कोर्ट आहे. 100% तुम्हाला रेमेडी अवेलेबल आहे ती डॅमेजेस. थर्ड रेमेडी आहे इंजंक्शन, मनाई. ह्याच्यात 2 प्रकारचे इंजंक्शन आहेत, प्रोहिबिटरी इंजंक्शन, मॅन्डेटरी इंजंक्शन. त्यानंतर चौथी रेमेडी आहे सूट अपॉन क्वांटम मेरिट. क्वांटम मेरिट म्हणजे ऍज मच ऍज अर्नड. आता समजा ए बी ला म्हणाला मी तुला घर बांधून देतो, बी ए ला म्हणाला 10 लाख रुपये देतो. अर्ध घर बांधल्यानंतर बी नी करार रद्द केला किंवा काही प्रमाणात घर बांधल्यानंतर बी नी करार रद्द केला, तर आता ह्या केसमध्ये याला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. किती हो, ऍज मच ऍज अर्नड, जेवढं काम केलंय तेवढं नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. आता
स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि इंजंक्शन टोटली डिस्क्रिप्शन ऑफ कोर्ट आहे. आता एक एक्झाम्पल मी सांगतो. साठे खतावरनं खरेदी खत करून मिळण्याचा दावा. ए आणि बी मध्ये साठे खत झालं. ए बी ला घर विकणार आहे, बी ए ला 10 लाख रुपये देणार. दोघांमध्ये साठे खत झालं. साठे खतापोटी 2 लाख रुपये दिले. बी नी ए ला 2 लाख रुपये दिले. त्यानंतर खरेदी खत करण्यास ए नकार दिला. करार भंग केला ए. बी ला दावा दाखल करता येईल. काय काय दावा दाखल करता येईल? स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, साठे खतावरनं खरेदी खत करून मिळण्याचा दावा. त्यातच इंजंक्शन सुद्धा मागता येईल. दाव्याचा निकाल होईपर्यंत ए नी सदरची मिळकत दुसऱ्याला विकू नये. त्यातच अजून एक रेमेडी मागता येईल, विकल्पे करून, अल्टरनेट रेमेडी. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा दावा मंजूर झाला नाही तर मला काय मिळावं? नुकसान भरपाई मिळावं. आता डॅमेजेस किती द्यावेत, किती देऊ नयेत, ह्याबद्दलचं एक लँडमार्क केस आहे, हॅडले वर्सेस बॅक्सेंडर. सदर केसमध्ये रूल्स दिलेले आहेत. जनरली पार्टीला कुठले डॅमेजेस मागता येतात? तो जे ऍक्च्युअल लॉस झालेलं आहे. जनरल डॅमेजेस मागता येतात. स्पेशल डॅमेज मागता येणार नाहीत. स्पेशल डॅमेज कधी मागता येतील? जर सांगितलं असेल तरच. समजा ए आणि बी मध्ये करार झाला. ए बी ला घर विकणार आहे. त्या कराराप्रमाणे बी नी ए ला 2 लाख रुपये दिले. करार रद्द झालं तर बी ला काय मिळायला पाहिजे? जेवढं लॉस झालंय तेवढं 2 लाख रुपये मिळायला पाहिजे. त्याच्या पलीकडे स्पेशल डॅमेज द्यायची गरज आहे का? नाही. पण कधी मागता येईल स्पेशल डॅमेज? जर बी नी ए ला कळवलं असेल की बाबा करार रद्द झाला तर माझं फार मोठं नुकसान होणार आहे. हे जर करार रद्द करायच्या अगोदर ए आणि बी मध्ये करार झाला असेल आणि बी नी कळवलं असेल तरच बी ला काय मागता येईल? स्पेशल डॅमेज. रिमोटनेस ऑफ डॅमेज, इनडायरेक्ट लॉस तर मागताच येणार नाही. फार लांबची नुकसान भरपाई मागता येणार. हे सगळे रूल्स कशात दिलेले आहेत? हॅडले वर्सेस बॅक्सेंडल मध्ये दिलेले आहेत. आपलं सेक्शन 31 ते 75 पूर्ण झालेलं आहे. आपण शांत चित्ताने माझं लेक्चर ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.